जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेतर्फे सर्वप्रथम सगळ्यांना सादर प्रणाम, सगळ्यांना वंदन करतो। आजच्या चिंतनाला सुरुवात करूया। आपल्या रोजच्या पठणातला अर्थात बऱ्याच जणांच्या रोजच्या पठणातला सकाळी निद्रेतून जागे झाल्यानंतर म्हणायचा श्लोक जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंदम प्रभाते करदर्शने। म्हणजे ह्या श्लोकातनं महत्वाचं काय उद्धृत होतं की मी जे दर्शन घेईन ते माझ्या भगवंताचं असेल, माझ्या ह्या देहावरती भगवंताचा वास आहे। आपलं शास्त्र सांगतं की या सर्व चराचरामध्ये भगवंत पसरलेला आहे, एकामध्ये अनेक। त्याला मी नमन करतोय। आजची ओवी जी आहे त्या ओवीमध्ये समर्थ काय म्हणतात पाहूया। समर्थ म्हणतात, देह देऊळ आत्मा देव कोठे धरू पाहता भाव देव ओळखो न जीव तेथेची लावावा। शास्त्र असं सांगतं किंवा आजचं विज्ञानाने ते मान्य केलेलं आहे की सर्वात प्रगत जीव या पृथ्वी तलावरचा सर्वात प्रगत जीव म्हणजे मानव आहे। जन्म झाल्यानंतर त्याला जो देह मिळतो तो सर्वात प्रगत आहे। समर्थ इथे म्हणतायत देह म्हणजे देऊळ आहे। आणि देवळामध्ये वास कोणाचा असतो? देवाचा। आत्मा स्वरूपाने आपल्या प्रत्येकामध्ये प्रत्येक जीवामध्ये देव आहेच। देह देऊळ आत्मा देव। पुढे म्हणतात कोठे धरू पाहता भाव। आपण देहाला देवळाप्रमाणे सांभाळतो खरं, पण फक्त देहालाच सांभाळतो।
कबीर महाराज एका ठिकाणी म्हणतायत की साबणाने आंघोळ केल्यामुळे तुझी बाह्य शुद्धी होईल, पण अंतरशुद्धी त्या अंतरशुद्धीसाठी भक्ती हवी, अंतरशुद्धीसाठी परमार्थ हवा, अंतरशुद्धीसाठी सेवा हवी. आपण आपल्या देहाला चांगलं सजवतो, देह स्वरूपाला सुंदर दिसण्यासाठी जे जे काही लागतं ते आपण करतो, पण आतला अंतरात्मा सुखी आहे की नाही हे आपण कशा प्रकारे प्रगट करतो त्याच्यावरती आपलं जीवन किंवा जीवनाचा मार्ग हा उद्धृत होत असतो. प्रत्येक जण आपल्याला सिद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या कोणाला तरी खाली खेचण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, त्यावेळेला देह देऊळ आत्मा देव हा नियम तिथे छपलकपणे बसत नाही. कारण समर्थ एका ठिकाणी म्हणतायत, आपणास चिमोटा घेतला तेणे जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला ओळखीत जावे. मी जर मला स्वतःला चिमटा घेतला तरी मला त्रास होणार आहे, जर मी दुसऱ्याला घेतला तर त्यामुळे वरवरचा देह कितीही सुंदर केला तरी तुम्ही आतून कसे आहात त्याला जास्त महत्व आहे. मनाच्या श्लोकामध्ये क्रमांक 8चा एक श्लोक आहे. समर्थ त्या मनाच्या श्लोकामध्ये म्हणतायत, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, जन्म जीवन त्याग, देह त्याग म्हणजे मरण. जेव्हा हा यह देह आपण सोडून जाऊ त्यावेळेला कीर्ती मागे उरावी म्हणजे आपलं कर्तृत्व हे मागे उरलं पाहिजे. आपण जे जे काही केलेलं आहे जीवनामध्ये ते जर उत्तम असेल तर ते कीर्ती रूपाने अमर राहतं. म्हणून समर्थ सांगतायत, मना सज्जना हेची क्रिया धरावी. हे करायला तू सतत सज्ज राहा. हीच क्रिया तू आयुष्यभर केली पाहिजेस. त्याच्यासाठी तू सज्ज असलं पाहिजेस. काय तर मना चंदनाचे परित्वा झिजावे. चंदन सहाणेवरती उघडल्यानंतर ते झिजतं, चंदनाचं लाकूड, पण तो जो चंदनाचा जो सुगंध असतो तो सतत दरवळत राहतो. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी नवावे. अंतरी मनापासनं जो सज्जन आहे, जो सत्याने वागणारा आहे, सद्धर्म सदाचार सद्भक्त अशा विविध गुणांनी, चांगल्या सद्गुणांनी वागणारा आहे, त्याच्याशी मनापासनं चांगलं वागायचं आहे. हे समर्थ सांगतात की ह्या कर्मामुळे कीर्ती जी आहे, देह त्यागिता, देह त्यागल्यानंतरची जी कीर्ती आहे ती तुझी वाढणार आहे.
तर समर्थ ह्या ठिकाणी हेच सांगतायत, देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव. पुढे समर्थ म्हणतायत, देव ओळखो न जीव तेथेची लावावा. म्हणजे महत्वाचं काय आहे, हा देह आहे, हा एक दिवस जाणार आहे, पण हा जो त्यातला आत्मा आहे, जे चैतन्य आहे, जे सत्य आहे, ते अजरामर आहे. तर त्याच्याकडनं या देहामार्फत केलेली कृत्य, केलेलं कर्तृत्व हे जर सद्गुणांनी भरलेलं असेल, सत्वगुणांनी भरलेलं असेल, तर त्याची कीर्ती अजरामर होते. म्हणून समर्थ म्हणतायत, देव ओळखो न जीव तेथेची लावावा. देव ओळखा. ह्या देहामध्ये जो देव आहे, जो अंतरात्मा आहे, आत्माराम आहे, तो ओळखता आला की आपण त्याचं संगोपन कसं करायचं हे आपल्याला आपोआपच ज्ञात होतं. एका ठिकाणी समर्थ म्हणतायत, वेशभूषण ते दूषण, कीर्तिभूषण ते भूषण, चालणे विण एक क्षण जाऊच नेदी. जो आपण वेश परिधान केलेला आहे, जे वस्त्र आपल्या अंगावरती आहे, ते तितकं महत्वाचं नाही जितकं तुमचं अंतर्मन शुद्ध आणि पवित्र असणं अत्यंत गरजेचं आहे. वेशभूषण ते दूषण. मागच्या वेळेला आपण बघितलेलं आहे, वेश असावा बावळा असं समर्थ म्हणतायत. म्हणजे त्यांनी वेशाकडे जास्त लक्ष दिले नाही. आत्ताच्या काळामध्ये आपण टापटीप, इस्त्री, ठीक आहे, पण त्याच्यावरतीच माझं सगळं आयुष्य मी त्याच्यावरतीच काढीन हे शक्य होणार नाही. कारण का ज्ञान जास्त महत्वाचं आहे. समजा अगदी सुटाबुटामध्ये एखादा मुलगा इंटरव्ह्यूला गेला आणि समोरच्यानी प्रश्न विचारला आणि त्यांनी उत्तर जर समजा त्या समोरच्याला न कळणाऱ्या भाषेमध्ये दिलं, तर त्याचं सिलेक्शन होणार का? नाही होणार. म्हणजे ते ज्ञान महत्वाचं आहे. मी काय शिकलो, मी आतमध्ये कसा आहे, माझं ज्ञान किती आहे, माझी बुद्धी कशी आहे. कीर्तिभूषण ते भूषण, त्याच्यावरनं ती जी माझी कीर्ती जी ठरणार आहे, माझ्या ज्ञानामुळे, नुसतं दिसण्यामुळे माझी ठरणार नाही, तर माझ्या मध्ये असलेलं ज्ञान, माझी बुद्धी, ह्याच्यामुळे जी कीर्ती मला मिळणार आहे ते भूषण आहे. म्हणून चालणे विण एक क्षण, म्हणून सतत कार्यमग्न असलं पाहिजे. माणूस काय करतो, थोडंसं ज्ञान झालं की त्याला अहमची बाधा सुरू होते. मी समर्थ एका ठिकाणी त्या बाबतीत म्हणतायत, थोडे बहुत समजले, पोटापुरती विद्या शिकले, प्राणी उगेच गर्वे गेले मी ज्ञाता म्हणून. शेरा सव्वा शेरा भेटतोच कधीतरी. त्यामुळे कितीही मी केलं तरी आज ना उद्या गर्वाचं घर हे खाली होणारच आहे. त्यामुळे अहमचा जो आपण स्वीकार करतो, अहंकार, तो त्यागून आपण देव सत्य काय आहे, देव कुठे आहे, देव कोण आहे हे ओळखता आपल्याला आलं पाहिजे.
देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव. कुठे आपण लक्ष ठेवायचंय? देहावरती ठेवायचंय, केवळ तो सुंदर दिसतो म्हणून तो मला आवडतो हे म्हणणं योग्य आहे का? तो विचारांनी शुद्ध आहे, पवित्र आहे, मनाने चांगला आहे म्हणून तो मला आवडतो. या दोन्ही मधला जो भेद आहे तो ओळखून कोणाला जवळ करायचं आणि कोणापासून लांब राहायचं हे आपण आपलं ठरवायचं. हे सुचवण्यासाठी समर्थ सांगतायत, देव ओळखो न जीव तेथेची लावावा. एक छोटीशी गोष्ट, दृष्टांत स्वरूप आणि आपण आजचं चिंतन जे आहे ते थांबूया. एक माणूस खूप तपश्चर्या करतो, साधना अगदी व्यवस्थित करतो, देवाचं दर्शन व्हावं हा त्याच्यात मनाचा हेतू. बरीच वर्ष जातात. एक दिवस तो जेव्हा साधना करीत असतो त्यावेळेला एक आकाशवाणी होते की बोल वत्सा, मी प्रसन्न आहे, तुला काय हवंय? तो सांगतो, मला अर्थातच तुमचं दर्शन हवंय म्हणून मी हे सगळं करत होतो. ठीक आहे म्हणे, आजपासून 3 दिवस दिवसातून एकदा मी तुला दर्शन देईन. तू जर ओळखलंस तर त्याच ठिकाणी मी माझं स्वरूप प्रगट करीन. तो माणूस म्हणतो, ठीक आहे, एवढंच ना, मी ओळखीन तुम्हाला. म्हणे, पहिल्याच दिवशी ओळखीन. काही कामानिमित्त बाहेर जातो. बाहेर जात असताना त्याला एक अतिशय गबाळा, घाणेरडे मळकट कपडे घातलेले आहेत, चेहरा विचित्र आहे, जटा वगैरे वाढलेल्या आहेत आणि हातामध्ये एक वाडगा आहे. असा एक माणूस त्याच्या समोर येऊन उभा राहतो. काहीतरी भूक लागले, काहीतरी खायला द्या. त्याचं जे दृश्य स्वरूप असतं ते इतकं किळसवाणं असतं की तो माणूस, हे चल रे, असं करून त्याला नाही तरी सुद्धा तो त्याच्या अंगाशी येतो. द्या, काहीतरी द्या, भूक लागले हो, खूप दिवस खाल्लं नाही. पण त्याला एकंदर ते रूपच आवडलेलं नसल्यामुळे तो त्याला हकलून लावतो. संध्याकाळी तो त्याचं काम करून परत येतो घरी वगैरे, देवासमोर प्रार्थना करून बसतो. आज तरी तुम्हाला काही दिसला नाहीस म्हणे. तो मनाशी म्हणतो, ठीक आहे, 3 दिवस सांगितले ना, उद्या बघूया, उद्या तरी नक्की देव भेटणार, देव खोटं बोलणार नाही माझ्याशी. दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी तो चाललेला असतो असंच त्याच्या कामासाठी, जे काही त्याचं लौकिक स्वरूपातलं काम आहे त्याच्यासाठी चाललेला असतो. 3-4 जण त्याच्या सहकारी त्याच्या बरोबर असतात आणि असा तो त्याच्या वाहनाने चाललेला असतो. काही थोडा पुढे गेल्यानंतर एक मोठा साप त्याच्या त्या वाहनाच्या पुढे येऊन फणा काढून उभा राहतो. ते वाहन अर्थातच थांबवलं जातं. सगळेजण त्याला मारतात, काठीनी, काय जे मिळेल ते दगड मारतात वगैरे, त्याला हकलवून लावण्याचा प्रयत्न करतात. काही क्षणांनी तो साप निघून जातो. ते थोडेसे गाडी घेऊन पुढे जातात आणि बघतात तर समोरचा पुढे जो एक पूल असतो नेहमीच्या रस्त्यातला, तो पूल तुटलेला असतो. त्यामुळे जी त्या भागात, त्या पलीकडच्या भागात जाण्याची दिशा जी असते ती वळवलेली असते. अशा रीतीने तो दिवसही निघून जातो. तिसरा दिवस उजाडतो. परत रोजचं त्याचं जे काम असतं ते सुरू होतं. त्या दिवशी
संध्याकाळी घरी परत येताना पाऊस पडायला सुरुवात होते. अंधार थोडासा पडत चाललेला आहे, पाऊस पडतोय, म्हणून ते एका ठिकाणी एका झाडाखाली थांबतात. ते बरोबर सगळे ते 3-4 जण नेहमीचे जे सहकारी असतात ते आणि हा असे सगळे जण थांबतात. तेवढ्यात एक कुत्रा येतो तिथे, जोर जोरात अंगावरती भुंकतो. त्यांच्या हातात काही पिशवी वगैरे असते, त्याचा वास घे असं हे करत. ते त्याला हाकलवून लावण्याचा प्रयत्न करतात. हा कुत्रा त्यांच्या अंगावरती इतका जास्त येतो की तो त्यांना पळवूनच लावतो तिकडनं. म्हणजे इतक्या जोर जोरात उड्या मार अंगावरती वगैरे असं करून, आणि ते थोडे बाजूला होतात त्या झाडापासून आणि तिथे एक वीज पडते. हा माणूस घरी येतो. 3 दिवसाचं चिंतन, स्वतःच चिंतन करायला लागतो मनातल्या मनात की काय अजून देवानी मला 3 दिवसात मी तुला दर्शन देईन म्हणून सांगितलं, पण मी अजूनही मला दिलं नाही. मग हा विचार करायला लागतो की काय काय घडलं, किंवा त्याला तिन्ही घटना आठवतात. मग तो म्हणतो, देवा मी खरंच तुला नाही ओळखू शकलो. त्यावेळेला परत आकाशवाणी होते आणि देव म्हणतात, अरे मी 3 वेळेला तुझ्या समोर आलो. पहिल्या दिवशी मी भिकाऱ्याच्या स्वरूपात आलो होतो, त्यावेळेला माझा रूप जे आहे ते किळसवाणं वाटलं म्हणून तू मला तिथून हाकलून लावलंस. दुसऱ्या दिवशी मी सापाच्या स्वरूपात आलो होतो, मी तुला तिथे थांबवलं, तुझा जीव वाचवला. नाहीतर तू त्या पुलावरती तुझं जे वाहन आहे ते पडून तुमचे प्राण गेले असते सगळ्यांचे. तरीही तुम्ही मला तिथून हकललत. आणि आजही मी तुला त्या कुत्र्याच्या स्वरूपामध्ये तुला दर्शन समोर आलो होतो तुझ्या, पण तिथेही मी तुझे प्राण वाचवले, तुमचे सगळ्यांचे. तो माणूस क्षमा मागतो त्याची की खरंच मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. आणि हे समजवण्यासाठीच हा जो दृष्टांत आहे इथे संपला. या दृष्टांताचं तात्पर्य जे आहे की देह देऊळ आत्मा देव. जसं नामदेव महाराजांची गोष्ट आपल्याला माहिती आहे की कच्चं मडकं म्हटल्यानंतर पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगाने सांगितलं, विसोबा खेचर नावाचे गृहस्थ आहेत, त्यांना तू जाऊन भेट. गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांचं पहिलं दर्शन जे आहे नामदेव महाराजांना झालेलं, ते शंकराच्या पिंडीवरती पाय ठेवून बसले होते. देहाच्या दृश्य स्वरूपाकडे जितकं आपण बारकाईने किंवा काळजीपूर्वक पाहतो, किंवा आपल्याला अपेक्षित असतं, किंवा आपण तसं नीटनेटकं राहण्याचा प्रयत्न करतो आणि समोरच्यानीही तसंच असावं ही जशी आपली अपेक्षा असते, त्याप्रमाणे त्याच्या अंतरातला जो देव आहे तो देव आणि आपल्या अंतरातला देव हा सुद्धा शुद्ध स्वरूपाचाच असायला हवा. तरच संवाद होईल. आजच्या जीवनामध्ये आपण किती संवाद आणि किती विवाद बघतो याचं चिंतन आपण आपलं करा. प्रत्येकाने आज हा विचार करण्याची गरज आहे. देह देऊळ आत्मा देव. देव कुठाय, देव कुठाय, देव कुठाय असं सगळं जे विचारतात, स्वतःला मोठे नास्तिक म्हणवतात, ते सुद्धा हे मान्य करतील की चित्त शुद्ध असलं की समोरची व्यक्ती किंवा समोर जे घडणारं
दृश्य स्वरूप असतं, ते आपल्याला आपलंसं करून घेता येतं. समर्थांची ओवी, देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव, देव ओळखोन जीव तेथेची लावावा. एक छोटीशी रचना समर्थांनी दासबोधामध्ये ज्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या एक छोट्या रचनेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जैसे स्पर्शले जगती सकलही ज्ञान व्यास महर्षे, तैसेची केले या कलयुगी मम सद्गुरु रामदासे. वर्णिले वेदशास्त्र पुराण ब्रह्म सोपे सुलभसे, उपदेशिले तैसे ज्ञान उपासन सार्थ जीवना खासे. असावी अपार भक्ती परी नको भोळा भाव, राखावा जीवनी अखंड सावधानतेचा उपाव. करावे हरिकथा निरूपण तैसे समर्थ राजकारण, एक गुरु एक देव त्या जावे अनन्य भावे शरण. त्रिविध ताप हराया सुखे शरण जावे सद्गुरु राया. सज्जन संगती असावे सदा हा भवसागर तराया. सगुण मूर्ती पूजा ध्यान सद्भावे करावे देवतार्चन. प्रगट व्हावे अभ्यासे जाणावे सत्य ते ब्रह्म निर्गुण. दुःख जाणावे दुसऱ्याचे करावी विनम्र समाजसेवा. असावे तत्पर सत्कार्या जपावा संत सज्जनांचा ठेवा. स्वधर्म कर्म आचार विचारात असावा शुद्ध विवेक. उपासनेसी लावावे जग करावे इह जन्माचे सार्थक. न करावा आळस अचूक यत्ने असावे कार्य साधन. नित्य कर्म कुलाचार पाळावा करावे वेदाज्ञेचे पालन. भक्तीचे नि योगे देव निश्चय पावती मानव, हे वचन प्रमाण. रामदासे कथिला परमार्थ आचरिता नर होतो नारायण. आचरिता नर होतो नारायण. थांबूया इथे. राम मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विण नसे दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ.